सहस्र माझी तू मंगल मूर्ती। ही मोरेश्वराची आरती आहे, जी ज्या आरतीने आपण आजच्या तुम्ही किती वर्षापासून करताय वारी? 35 वर्ष। 35 वर्ष झाले। आणि तुम्हाला 82 पासून, हे 1982 पासून करतायत आणि ह्यांना 35 वर्ष झाले। मग कसं येतं परभणीवरून तुम्ही? इकडे बघ माऊ, आज तू बघा इकडे। हाय बाप्पा करायला जातोय माहित नव्हतं। हा लावा लावा। कुठे चाललो आपण? बाप्पा। बाप्पाला कसं करणार आहे तू? राम विठ्ठल विठ्ठल करून दाखव। तोंडाजवळ पकडते असं, विठ्ठल विठ्ठल म्हणून दाखव। विठ्ठल विठ्ठल, मी असं पकडते, तू बोल फक्त बोल। टाळ्या वाजून दाखव। तिकडे बघ, तिकडे तिकडे विठ्ठल 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 म्हण। कुठे चालला? पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालोय। ऑटोने जातोय कारण पावसाचं वातावरण आहे थोडस, आणि त्यामुळे भवानी पेठेतली जी पालखी आहे विश्रांतीसाठी थांबलेली आहे, तिथे आम्ही दर्शन करणार आहोत। तर तुम्हाला दाखवते सगळंच। विठ्ठल विठ्ठल म्हणा। पुण्यात सगळीकडे वारकऱ्यांची अशी गर्दी झालेली होती। जागोजागी वारकरी त्यांचा जिथं थांबा असेल तिथे थांबून नाश्ता करत होते, कोणी बसून होतं, कोणी दुसरीकडे जाण्याची तयारी करत होतं। एका ठिकाणून दुसऱ्याकडे स्थलांतर करणं काही जणांचं चालू होतं। रस्त्यावर दोन्ही बाजूला पाहिले तर आपल्याला वारकरी मस्त पांढरे टोपी घालून, त्यांचा जो पांढरा सदरा आहे असं घालून दिसत होते। पुण्यामध्ये दरवेळेस जशी गर्दी असते की नाही, तशी गर्दी ही वाटतच नव्हती। ह्या गर्दीमध्ये सुद्धा एक वेगळा आनंद, एक वेगळा उत्साह, एक जोश असं दिसत होता। जात असताना कित्येक ठिकाणच्या पालख्या, त्यांची जी दिंडी असते, ते सगळी मंडळी विठ्ठल नामाचा जयघोष करत आपली पालखी घेऊन पुढे जात होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज, एक वेगळीच आतुरता ही आपल्याला पाहायला मिळत होती। तर ही आपल्याला वेगळीच एक पालखी पाहायला मिळते। रस्त्याने जात असताना कित्येक अशा पालख्या आपल्याला दिसत होत्या, आणि गर्दीचा जो सागर म्हटला तसा ओथंबूर वाहत होता प्रत्येक ठिकाणी। आणि काही काही ठिकाणी वारकऱ्यांनी त्यांचे असे जे मोठे ट्रक असतात, ज्यामध्ये त्यांचा लवाजवा सगळा सामासलेला होता, आणि ते घेऊन जात होते। आम्ही पोहोचलो भवानी पेठेत, आणि मग काय लावलं आम्ही आमच्या कपाळाला हे गोपीचंदन आणि बुक्याचं टिळा। निहालला पण असं छान टिळा लावून देत असताना गालावर पण लावून दिला। दिसायला किती छान दिसत होता। निहालचा आणि माझा हा पहिला अनुभव आहे। पहिल्यांदा आम्ही हे वारी म्हणजे पालखीचं दर्शन घेण्यासाठी आलो। आजपर्यंत कधी योग आलेलाच नाही, पहिल्यांदा आला तर अनुभव खूप छान होता, खूप चांगलं वाटत होतं। सुरुवातच अशी वाटत होती ना की मन प्रसन्न झाल्यासारखं वाटत होतं। विठ्ठल विठ्ठल कृष्णहरी मंडळी, आम्ही आलोय भवानी पेठेमध्ये पालखीचं दर्शन करण्यासाठी। तर चला, पालखीचा सोहळा आणि पुण्यामध्ये भाविकांची कशी गर्दी आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आम्ही सगळ्यांनी गोपीचंदन आणि बुक्का असं सगळं लावलंय। आमचा निहाल बघा किती खुश आहे। कुठे जाणार आहे मग आपण?
रस्त्यावर बायकांची साड्या घेण्याची लगबग, कोणाची अशी विश्रांतीचं साठी बसून असं सगळी ठिकाणी गर्दी होती. भवानी पेठमध्ये भवानी मातेच्या मंदिरात आलो आणि त्यानंतर तिथे पाहतो तर अशा वारकऱ्यांची लगबग सुरू होती. कोणाच्या गप्पा सुरू होत्या, कोणाची जेवणाची तयारी आणि काही जणांच्या आंघोळीनंतर कपडे वाळू घालणे, सगळे कामं चालले होते. वर्ष आहे का? किती वर्ष झालं वारी करताय? हा का? त्यांच्या बरोबर तुम्ही? हा हा. आलेलो आहोत भवानी मातेच्या मंदिरात, जे आहे भवानी पेठेमध्ये, आणि तिथे आपल्याला हे वारकरी मिळाले आहेत जे की हिंगोली, परभणी अशा वेगवेगळ्या ठिकाणून माऊलीच्या दर्शनासाठी आलेत. चला आपण त्यांच्यासोबत बोलूया. तर बाबा, तुम्ही किती वर्षापासून करताय वारी? 35 वर्ष. 35 वर्ष झाले. आणि तुम्हाला 82 पासून, हे 1982 पासून करतायत आणि यांना 35 वर्ष झालं. मग कसं येतात परभणीवरून तुम्ही? परभणी टेम्पो. हा, टेम्पोत कुठपर्यंत? मग आळंदी पासून पायी आपलं पंढरपूर पर्यंत. आणि किती जणांची आहे तुमची? आमचे 40 माणसं. 40 माणसं आहेत. तुम्ही प्रॉपर परभणीहून आले आणि तुम्ही हिंगोलीवरून? परभणी. एकत्रच आले का? कसा आहे मग तुमचा अनुभव? चांगला आहे. पायानं चालायचा. त्रास होत नाही काही? काहीच नाही. काही दुखत नाही? कारण आमच्यासाठी आम्ही फिरायला जातो म्हटलं तरी आमच्या दुखत. तुम्हाला काहीच जाणवत नाही? जेवणाची वगैरे सोय तुमची सोबतच राहते. हा का? काहीच नाही. एवढ्या पाण्या पावसाच्या दिवसात आपण येतो. पहिले तर गटुडे घेऊन सिना डोसक्यावर जात. आता तरी वाहनाची सुविधा सुविधा नव्हती. रेल नाही याचं. आणि गटुडे घेऊन सिना जात. पावसाच्या परीक्षामध्ये एका ट्रकामध्ये टाकायला 25 रुपये घेत होते. पहिले 25 रुपये घेत होते ना, आम्ही पाय जास्त. म्हणजे दुसऱ्याचा ट्रक. हा, म्हणजे तिथून यायचं आपल्याला स्वतःच करायला. आता स्वतःच म्हणजे एक एजंट असते. एजंट मधून आम्ही बाकीचे आता एक एजंट आहे आमच्या गावातलाच आहे. आणि आम्ही आता 40 जण आहेत. बाया मतलब 20 बाया आणि 18 गडी. जेवणाची सोय वगैरे आम्ही आमच्यात बाया हे समजा. हो का? चला चला, चांगलं आहे. तुमची वारी सुखरूप होऊ दे, ईश्वराकडे हीच प्रार्थना. रामकृष्ण हरी. हा, आपल्याकडची माणसं मिळाली की चांगलं वाटते. हा ना. जागोजागी भक्तांसाठी खाण्याची सोय केलेली होती. प्रत्येक ठिकाणी खाण्यापिण्याची सोय होती. कुठे मसाले भात, कुठं वरण भात, कुठं खिचडी, असं सगळं काही इथे जेवायला मिळत होतं. गणांचा अधिपती राक्षसगण, देवगण आणि मनुष्यगण या तिन्ही श्रमाची तो मंगलमूर्ती. ही मोरेश्वराची आरती आहे, जी ज्या आरतीने आपण आजच्या मंगलमूर्ती अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती. भक्ता लागी देसी विद्याभिमती. मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती. जय देव जय देव जय मोरेश्वरा. तुझा नकळे पार शेषा परिवरा. जय देव जय मोरेश्वरा. तुझा नकळे पार शेषा परिवरा. जय देव जय मोरेश्वरा. तुझा नकळे पार शेषा परिवरा.
मी असं ऐकलं होतं जिथं पालखी थांबते त्या ठिकाणाला एक यात्रेचं स्वरूप येतं. आता प्रत्यक्ष अनुभव घेतला मी. असं ठिकठिकाणी यात्रेमध्ये जसे स्टॉल लागतात तसे छोटे छोटे दुकानं लागून होते. प्रत्येक जण आपल्या आपल्या गावामध्ये व्यस्त होतं. कुठे लहान मुलांची फुग्यांसाठीची गर्दी चालू होती तर कुठे त्यांना खेळणे घ्यायचे होते. पुढे असं पूर्ण गजबजून गेलेलं होतं. तर आम्ही पोहोचलो संत ज्ञानेश्वरांची जिथे पालखी ठेवली होती तिथे. अशी भल्ली मोठी रांग तिथे लागून होती पालखीच्या दर्शनासाठी. त्या रांगेमध्ये लागलं असतं तर आम्हाला 1-1.5 तास झाला असता. त्यामुळे आम्ही ठरवलं की मुखदर्शन घ्यायचं. त्यासाठी पण भरपूर गर्दी होती. पोलिसांच्या पण जागोजागी त्यांनी व्यवस्थित सरकार मिळावे, कृपा करून मुख्य दर्शन घेऊन सरकार मिळावे. राम कृष्ण हरी राम. मग काय मुखदर्शन झाल्यानंतर पालखीच्या रथाचा दर्शन घ्यायचं आम्ही ठरवलं. पालखीचा रथ हे भल्ला मोठा छान फुलांनी सजवून, लहान मुलांची पण गर्दी तिथे दर्शन घेण्यासाठी. आम्ही पण ठरवलं. हे बाळ दिसतंय का 7 महिन्याचे होते तरी तिथे दर्शनासाठी चाललं होतं त्यांचं. गर्दी खूप होती, खूप जास्त गर्दी होती. त्यामध्ये दर्शन घेणं थोडंसं कठीण जात होतं. पण कसं माऊलीच्या दर्शनासाठी गर्दी तर राहणारच ना. आमच्या निहालनी छान दर्शन घेतलं. आम्ही पण पुढे निघालो. गर्दीत जरा मुलांना सांभाळणं अवघड जातं, पण त्यांना पण ह्या आध्यात्मिक ह्या चांगल्या गोष्टींचा अनुभव कधीतरी यायला हवा ना, म्हणून मी निहालला घेऊन गेले होते. तर आपण ज्ञानेश्वरांच्या पालखीजवळ आहोत आणि तुळशीचं वृंदावन डोक्यावरून घेऊन फोटो काढला. रामकृष्ण हरे रामकृष्ण. तिचा पालखीचा हा रथ आहे, बघू शकताय तुम्ही. पालखीचं दर्शन घेण्याचा योग नाही आला, कारण कसं आहे आतमध्ये भरपूर गर्दी आहे आणि त्यामुळे दर्शन न घेता फक्त मुखदर्शन आम्ही घेतलं. आणि सगळेजण तिथे तुळशीचं वृंदावन डोक्यावर घेऊन फोटो काढत होते. आम्ही पण काढला. मग हे पाहिली पालखीचा रथ किती छान दिसतोय ना. खूप गर्दी होती तिथे आणि बऱ्याच लेडीज सगळ्या ग्रुपनी असं ठरवून अशी वेगळी साडी घालून यायचं ठरवलं होतं. छान दिसत होत्या सगळ्या अशा. एक ग्रुप घेऊन त्या आल्या होत्या. कोणी खांद्यावर बसून जात होतं आणि कोणी आईवडिलांसोबत खेळत खेळत काहीतरी खाऊ घेत चाललेलं होतं. आता पालखी आहे तर यात्रा आहेच. मग यात्रा आहे तर काहीतरी घ्यायला हवं की नाही. मग आम्ही ठरवलं काहीतरी शॉपिंग करायला पाहिजे म्हणून आम्ही बघत होतो. अहो खरंच यात्रेचं स्वरूप आलेलं होतं ह्या पुण्याला आज. असं गल्लोगल्ली पोलिसांची वेगळीच वर्दळ, विक्रेत्यांची त्यांची धावपळ आणि लोकांची जिथे विठ्ठल रुक्माई दिसतील तिथे त्यांच्यासोबत फोटो काढण्याची घाई. असं सगळं सुरू होतं पुण्यामध्ये आज. पाहायला तर खूप छान वाटत होतं हे सगळं. मन प्रसन्न होत होतं, आनंद होत होता आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा लुटायचा हे तर मला खूप छान जमतं. कुठेतरी असे फुगे सोडत होते, मला खूप का तू बघू. अरे बापरे, हनुमानजी काढलंय का. हे पाहून कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. कॉलेजमध्ये असे खूप इयरिंग वापरायचे मी. जत्रेमध्ये जुन्या आठवणी खूप लवकर जाग्या होतात बरं का. हे कानातले पण छान होते. ओ माऊली बघा इकडे. माऊली जसं मी आधी सांगितलं होतं, प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांसाठी जेवणाची त्यांच्या सेवेची सुविधा होती. मग काय आम्ही पण ह्या भोजनाचा आनंद लुटला. पंक्तीला बसून असं प्रसादासारखं खायला मिळत असेल तर कधी योग सोडायचा नसतो. अहो 5 स्टारच्या हॉटेलपेक्षा सुद्धा छान असं चव असलेलं जेवण आपल्याला इथं मिळतं. असा अनुभव घ्यायला असं
म्हणजे प्रसाद मिळायला सुद्धा भाग्य लागतं. आणि असतं साधं वरण भात पण चव अप्रतिम असते. दुबारा कोणत्या कलरचा पाहिजे तुला? हा, आम्हाला गुब्बारा क्लीन करायचा पाहिजे का बरं का. मग काय तुकारामांच्या पालखींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. वेळ झाला होता त्यामुळे निहालची जरा वेगळीच लगबग सुरू होती घरी जाण्याची. त्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे आहे स्नेहाची दुनिया, आणि व्हिडिओला लाईक करा. आणि उद्या आपण पुणे ते सासवड ही वारी सुद्धा करणार आहोत, म्हणून आपल्या सोबत कंटिन्यू राहा. चला बाय.